ठीक आहे. आपण हे जरा समजून घेऊया. आजचं आपलं हे सखोल विश्लेषण एका अत्यंत वेगळ्या विषयावर आहे. आपल्या पायाखाली सध्या एक अत्यंत भयानक थर्मोडायनामिक युद्ध सुरू आहे, याची कधी कोणाला कल्पना तरी असते का? खरंच लोकांना वाटतं की खड्डा खणला आणि तारा टाकल्या की झालं काम, पण तसं अजिबात नसतं. अगदी बरोबर. आपण रस्त्यावरून अगदी शांतपणे चालत असतो, पण त्याच वेळी जमिनीखाली काही फुटांवर हजारो व्होल्ट्सची वीज एका अत्यंत कोंडलेल्या जागेतून स्वतःला थंड ठेवण्यासाठी धडपडत असते. आज आपण याच अंडरग्राऊंड केबल्सच्या जगात डोकावणार आहोत. आपल्याकडे आज एका अत्यंत सविस्तर प्रेझेंटेशनचा स्रोत आहे आणि त्या आधारे आपण हे रहस्य उलगडणार आहोत. हो ना. आणि यात सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जमिनीखालून हजारो व्होल्टेज वीज वाहून नेण्यात येणारी भौतिक आणि थर्मोडायनामिक आव्हाने. राईट. हवेतून जाणाऱ्या तारांना हवा नैसर्गिकरित्या थंड करते, पण जमिनीखाली तशी कोणतीही लबिजरी नसते. उष्णता बाहेर पडायला अजिबात जागा नसते. हं. मग अशावेळी प्रेझेंटेशनच्या पहिल्या स्लाइडनुसार, ज्याचं शीर्षक आहे भूमिगत केबल्सची उत्क्रांती, व्होल्टेज आणि डिझाईन, हे सगळं कसं मॅनेज केलं जातं? बघायला गेलं तर जेव्हा आपण 3 फेज पॉवर सिस्टम्सचा विचार करतो, तेव्हा 3 वेगवेगळ्या तारांमधून प्रचंड ऊर्जा एकाच वेळी वाहत असते. भौतिकशास्त्राच्या नियमानुसार जेव्हा करंट वाहतो तेव्हा उष्णता निर्माण होते. जमिनीखालील माती ही उष्णतेची दुर्वाहक असते. अच्छा, म्हणजे उष्णता आतच कोंडली जाते. एक्झॅक्टली. आणि यामुळे केबलमधील इन्स्युलेशन वितळण्याचा मोठा धोका असतो. इन्स्युलेशन, कूलिंग आणि यांत्रिक संरक्षण या तिन्हींचा समतोल साधावा लागतो. हे म्हणजे मानवी शरीरातील रक्तदाबासारखं किंवा ब्लड प्रेशरसारखं वाटतंय. जसं नसांमधून वेगाने रक्त वाहताना दाब निर्माण होतो आणि नसांना तो सहन करावा लागतो, तसंच काहीसं केबल्समधून हाय व्होल्टेज जाताना होत असेल. अतिशय चपखल उपमा आहे ही. तो दाब सहन करण्यासाठीच डिझाईनमध्ये बदल करावे लागले. आता आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया, जिचं नाव आहे व्होल्टेज क्षमतेनुसार केबलचे वर्गीकरण. यात एक टाइमलाईन दिली आहे. हो, या टाइमलाईन आकृतीमध्ये 0 केव्ही ते 230 केव्ही पर्यंतचा प्रवास स्पष्ट केलाय. तंत्रज्ञानाची ही प्रगती टप्प्याटप्प्याने झाली. 0 ते 11 केव्हीसाठी बेल्टेड केबल्स वापरल्या जातात. हां. मग 22 ते 66 केव्हीसाठी स्क्रीन केबल्स आणि 66 केव्हीच्या वरती गेल्यावर प्रेशर केबल्स वापराव्या लागतात. पण जसं जसं व्होल्टेज वाढतं, तसतशी केबलची रचना का बदलावी लागते? कारण व्होल्टेज वाढलं की विजेचा स्वभाव बदलतो. साध्या केबल्स तो वाढलेला ताण सहन करू शकत नाहीत. म्हणून नवीन डिझाईन शोधावे लागले. राईट. तर आपल्या तिसऱ्या स्लाइडचं शीर्षक आहे बेल्टेड केबल्स. या आकृतीत 3 कोर्स दिसतायत आणि त्यांच्या भोवती काही थर आहेत. हो, हे 3 कोर्स तांब्याचे किंवा ॲल्युमिनियमचे असतात. प्रत्येक कोरभोवती विशिष्ट तेलात भिजवलेल्या कागदाचा, ज्याला इम्प्रेग्नेटेड पेपर टेप म्हणतात, त्याचा थर असतो. कागदाचा थर. हो. आणि या तिन्ही कोर्सना एकत्र बांधून ठेवण्यासाठी आणखी एक कागदाचा पट्टा किंवा पेपर बेल्ट गुंडाळलेला असतो. मधील मोकळी जागा ज्यूटसारख्या तंतुमय साहित्याने भरतात. अच्छा, ज्याला फायब्रस फिलिंग म्हणतात. बरोबर. आणि सर्वात बाहेर ओलावा आणि यांत्रिक इजेपासून संरक्षण करण्यासाठी शिशाचे म्हणजे लीड शीथचे आवरण असते. पण माझा प्रश्न असा आहे की हे डिझाईन फक्त कमी आणि मध्यम व्होल्टेजसाठीच का योग्य आहे? कारण इथे रेडियल इलेक्ट्रोस्टॅटिक ताण नावाची संकल्पना काम करते. हा ताण कंडक्टरच्या केंद्रापासून सरळ बाहेरच्या दिशेने कार्य करतो. कागद हा सरळ ताण सहन करू शकतो. मग अडचण कुठे येते? ती अडचण आपल्याला पुढच्या स्लाइडवर समजेल. स्लाइड नंबर 4, द फॉल्ट लाईन, टँजेन्शियल ताण. म्हणजे मगाशी जो रेडियल ताण सुरक्षित होता, त्याच्या विरुद्ध हा टेंजेन्शियल ताण धोकादायक आहे का? अगदी बरोबर. जेव्हा व्होल्टेज 22 केव्हीच्या पुढे जाते तेव्हा हे टँजेन्शियल स्ट्रेसेस इन्स्युलेशनच्या आडवे कार्य करू लागतात. आडवे रे? हो, समांतर दिशेने. कागद उभा ताण सहन करू शकतो, पण आडव्या ताणासाठी तो कमकुवत असतो. तिथे कमकुवत बिंदूंवर ब्रेकडाऊन होतं आणि केबल जळते. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? उच्च व्होल्टेजसाठी आपण बेल्टेड केबल का वापरू शकत नाही? कारण उच्च व्होल्टेजला वीज इन्स्युलेशनच्या आतूनच शॉर्टकट मारून लीक होते आणि स्पार्किंग सुरू होते. बापरे. मग या समस्येवर काय उपाय काढला? कारण आपली पुढची स्लाइड आहे एच टाईप स्क्रीन केबल. हा त्या समस्येवरचा उपाय आहे का? होय.
मार्टिन हॉट स्टॅटर या इंजिनियरने हा शोध लावला. या रचनेत प्रत्येक कोरच्या इन्सुलेशनवर एक छिद्रयुक्त ॲल्युमिनियम फॉईल किंवा मेटॅलिक स्क्रीन लावली जाते. या आकृतीत दिसतंय तसं. राईट. आणि या तिन्ही कोर्सवरील स्क्रीन्स अर्थ पोटेन्शियलवर असतात. याचे 3 प्रमुख फायदे आहेत. कोणते? पहिलं म्हणजे इलेक्ट्रिक स्ट्रेसचे समान वितरण होते, म्हणजे टँजेन्शियल ताण नष्ट होतो. दुसरं, हवेचे खिसे किंवा व्हॉइड्स नष्ट होतात. आणि तिसरा फायदा? उष्णता नष्ट करण्याची क्षमता वाढते. क्या बात आहे. म्हणजे एका साध्या फॉईलने एच टाईप केबलला एक हीट सिंक किंवा सुरक्षा कवच बनवून टाकलं. विषय एकदम सोपा झाला. पण यात एक अडचण होती. ही केबल खूप कडक असते. अच्छा. मग लवचिकतेसाठी? त्यासाठी स्लाइड 6 बघा. SL टाईप केबल, स्वतंत्र संरक्षण, SL म्हणजे? सेपरेट लीड. ओहो, म्हणजे या रचनेत ओव्हरऑल लीड शीथ नसते, तर प्रत्येक कोरला स्वतंत्र लीड शीथ असते. एक्झॅक्टली. याचे धोरणात्मक फायदे खूप आहेत. एकतर कोर टू कोर ब्रेकडाऊनची शक्यता कमी होते आणि केबल वाकवणं सोपं जातं. पण मग एक प्राध्यापक म्हणून तुम्हाला यात काही धोका किंवा तोटा दिसतो का? नक्कीच दिसतो. स्वतंत्र लीड शीथ पातळ असल्याने केबलची बाह्य मजबूती खूपच कमी होते. तिला सहज इजा होऊ शकते. म्हणजे लवचिकता आणि मजबूती यांच्यात तडजोड करावीच लागते. हा भाग वेरला आहे. आता आपण त्या अत्यंत महत्वाच्या स्लाइडकडे आलोय. सॉलिड टाईप केबल्सची मर्यादा, थर्मोडायनामिक ट्रॅप. ही 7वी स्लाइड सगळ्यात महत्वाची वाटते. हो, कारण इथेच खरी भयानकता सुरू होते. 66 केव्हीच्या पुढे एक 7 टप्प्यांचे विनाशकारी चक्र सुरू होते. अच्छा, मी हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आकृतीमधील हे चक्र कसं काम करतं? बघा, टप्पा 1 लोड वाढतो आणि कंडक्टरचं तापमान वाढतं. टप्पा 2 उष्णतेमुळे आतील इन्सुलेटिंग कंपाऊंड प्रसरण पावतं. टप्पा 3 या प्रसरणामुळे बाहेरच्या लीड शीथवर प्रचंड ताण पडतो आणि ती ताणली जाते. टप्पा 4 जेव्हा लोड कमी होतो तेव्हा चालक थंड होतो. राईट. टप्पा 5 थंड झाल्यावर कंपाऊंड आकुंचन पावतं, पण लीड शीथ धातूची असल्याने ती मूळ आकारात परत येत नाही. त्यामुळे आत आंशिक व्हॅक्यूम तयार होतं. एक सेकंड, म्हणजे तिथे रिकामी जागा तयार होते? हो, आणि तोच आहे टप्पा 6. पोकळ्या किंवा व्हॉइड्स निर्माण होतात. आणि टप्पा 7? त्या पोकळ्यांमध्ये उच्च दाबाची वीज स्पार्किंग करते, डाय इलेक्ट्रिक स्ट्रेंथ कमी होते आणि केबल फेल होते. ब्रेकडाऊन. बापरे, हे तर श्वास घेणाऱ्या आणि सोडणाऱ्या फुग्यासारखं आहे, जो फुगून फुगून ताणला जातो आणि शेवटी खराब होतो. अगदी योग्य उपमा. आणि म्हणूनच या अनियंत्रित पोकळ्यांवर उपाय म्हणून आपण पुढच्या स्लाइडकडे जातोय. द प्रेशर पॅराडाईम, ग्रेटर दॅन 66 केव्ही. म्हणजे इथे सक्रिय दाब प्रणाली हा एकमेव उपाय आहे. होय, सक्रिय दाब किंवा ॲक्टिव्ह प्रेशर म्हणजे काय? तर इन्सुलेटिंग कंपाऊंडवर बाहेरून प्रचंड दाब निर्माण करायचा. जेणेकरून पोकळ्यांना जागाच राहणार नाही. एक्झॅक्टली. दाब वाढवून पोकळ्या दूर केल्या जातात. याचे 2 मुख्य प्रकार आहेत, ऑइल फिल्ड आणि गॅस प्रेशर केबल्स. मग स्लाइड 9 मध्ये आपण सिंगल कोर कंडक्टर चॅनल ऑइल फिल्ड केबल पाहतोय. हो, या आकृतीत तुम्हाला दिसेल की केबलच्या मध्यभागी एक पोकळ केंद्र किंवा हॉलो सेंटर आहे. अच्छा. यातून तेलाचा सक्रिय प्रवाह किंवा ॲक्टिव्ह फ्लो सतत चालू असतो. बाह्य रिझर्व्हॉयरद्वारे दाबाखालील तेल सतत पुरवले जाते. आणि ते तेल बाहेर कसं येतं? स्पायरल स्टील टेपमुळे तेल कॉपर स्ट्रँड्समधून झिरपतं, ज्याला पर्कोलेशन म्हणतात, आणि ते इन्सुलेशनला दाबून ठेवतं. म्हणजे हे एका मोठ्या पाण्याच्या टाकीच्या दाबासारखं आहे. टाकी उंचावर ठेवली की जसा पाईपमध्ये सतत पाण्याचा दाब राहतो, तसंच इथं तेलाचा दाब राहतो. एकदम बरोबर. पण प्रत्येक वेळी कंडक्टरच्या मध्ये पोकळी ठेवणं शक्य नसतं. म्हणून स्लाइड 10 पर्यायी ऑइल फिल्ड संरचना. अच्छा, या 2 प्रकार दिसतायत. एक शीथ चॅनल आणि दुसरं 3 कोर ऑइल फिल्ड. हो, शीथ चॅनलमध्ये घन किंवा सॉलिड चालक असतो आणि मेटॅलिक शीथमध्ये ऑइल डक्ट्स असतात. आणि 3 कोर पद्धतीत त्या तिन्ही कोर्सच्या मधील फिलर स्पेसमध्ये ऑइल डक्ट्स असतात. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे हे छिद्रयुक्त मेटल रिबन ट्यूबिंग असतं. आणि हे अर्थ पोटेन्शियलवर का असतं? कारण सुरक्षेच्या दृष्टीने ते गरजेचं आहे. तेल बाहेरच्या बाजूने दाबाखाली इन्सुलेशनमध्ये झिरपतं. राईट. आता हे सगळं ऐकायला भारी वाटतंय, पण कोणतंही तंत्रज्ञान परिपूर्ण नसतं. स्लाइड 11 ऑइल फील्ड केबल्स इंजिनिअरिंग ट्रेड ऑफ याच विषयी सांगते का? हो, याचे काही खूप मोठे फायदे आहेत.
जसं की आयनायझेशन आणि पोकळ्या टळतात, तापमानाची श्रेणी वाढते आणि तेलाची गळती झालीच तर लगेच लक्षात येते. पण जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं, म्हणजे खर्चाचा विचार केला तर? तोच तर मोठा तोटा आहे. प्रारंभिक खर्च खूप जास्त असतो आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे जॉइंटिंग सिस्टम अत्यंत गुंतागुंतीची असते. का बरं? कारण कंडक्टर चॅनल पूर्ण व्होल्टेजवर असतं आणि तिथून दाबाने तेल वाहत असतं. अशावेळी 2 केबल जोडणं म्हणजे डोकेदुखी असते. मग यावर उपाय म्हणून गॅस प्रेशर केबल्स आल्या का? आपली 12वी स्लाईड गॅस प्रेशर केबल्स, नायट्रोजनचा रेडियल दाब. याचा आकार त्रिकोणी का आहे? आकृतीवरून स्पष्ट होतं की केबलचा त्रिकोणी आकार वजन आणि थर्मल रेझिस्टन्स कमी करतो. हम्म. यात लीड शीथ सॉलिड केबलच्या केवळ 75% जाडीची असते आणि ती एका मेम्ब्रेन किंवा पडद्यासारखं काम करते. आणि गॅसचा दाब कुठे असतो? ही संपूर्ण केबल एका गॅसटाईट स्टील पाईपमध्ये असते. त्यात 12 ते 15 ॲटमॉस्फिअर्स दाबाखालील कोरडा नायट्रोजन गॅस भरलेला असतो. बापरे, एवढा प्रचंड दाब? हो, आणि याचा परिणाम असा होतो की गॅसच्या दाबामुळे कागदी इन्सुलेशनमधील पोकळ्या जबरदस्तीने बंद होतात. म्हणजे ऑइल केबलमध्ये आतून बाहेर दाब दिला जातो, तर गॅस केबलमध्ये गॅसच्या मदतीने बाहेरून आत दाब दिला जातो. क्या बात आहे. अगदी बरोबर. मग आता स्लाइड 13वर जो अंतिम निर्णय आहे, ऑइल विरुद्ध गॅस प्रेशर, हा कसा घेतला जातो? द मास्टर सिंथेसिस मॅट्रिक्स वापरून आपण 6 निकषांवर तुलना करतो. दाब माध्यम, मूलभूत तत्व, व्होल्टेज श्रेणी, उष्णता नियंत्रण, देखभाल आणि सुरक्षितता आणि जॉइंटिंग. मग उच्च व्होल्टेजसाठी कोणतं चांगलं? अत्यंत उच्च व्होल्टेजसाठी किंवा EHV साठी गॅस केबल जास्त फायदेशीर आहे. पण तिथेही एक मेख आहे. त्याचे जॉइंटिंग अत्यंत गुंतागुंतीचे आणि खर्चिक असते. वारंवार हा जॉइंटिंगचा मुद्दा येतोय. आता इथून प्रेझेंटेशनचा दुसरा भाग सुरू होतोय. आपण पुढच्या स्लाइडकडे म्हणजे स्लाइड 14कडे वळूया. भूमिगत केबल जॉइंटिंग, तांत्रिक ब्लूप्रिंट. आता आपण केबल्स जोडण्याच्या प्रक्रियेकडे वळतोय. इथे क्रॉस सेक्शनल जॉइंट असेंब्लीची ब्लूप्रिंट आकृती आहे. हो, मला दिसते ती. हे काम रस्त्यावर किंवा खड्ड्यात करावं लागतं. त्यामुळे मानके किंवा स्टँडर्ड्स, योग्य साहित्य आणि टप्प्याटप्प्याने प्रक्रियेचे महत्त्व खूप जास्त आहे. अच्छा, म्हणजे स्लाइड 15मध्ये जे उत्तम जॉइंटचे 3 आधारस्तंभ सांगितले आहेत, ते याचसाठी आहेत का? होय, पहिला स्तंभ आहे साहित्य, योग्य केबल व ॲक्सेसरीज. दुसरा आहे तंत्र, सर्किटमध्ये 0 अतिरिक्त प्रतिकार किंवा 0 एक्स्ट्रा रेझिस्टन्स. आणि तिसरा स्तंभ आहे संरक्षण, गंज व रसायनांना विरोध. या तिन्हींचा समन्वय म्हणजेच परिपूर्ण यांत्रिक आणि विद्युत संरक्षण. पण मला सांगा, यातील एक जरी स्तंभ कमकुवत असेल तर? संपूर्ण सिस्टीम कशी फेल होऊ शकते? समजा रेझिस्टन्स थोडा जरी वाढला तर तिथे उष्णता निर्माण होईल आणि तो जॉइंट जळून जाईल. सगळी मेहनत वाया. बापरे. मग जॉइंट्सचे प्रकार कोणते? 16व्या स्लाइडवर स्ट्रेट थ्रू जॉइंट दिलाय. हो, 2 समान प्रकारच्या केबल्सना सरळ रेषेत जोडण्याची ही पद्धत आहे. 11 kV पर्यंत आपण स्लीव्ह किंवा क्रिम्पिंग आणि कास्ट रेझिन मोल्ड्स वापरू शकतो. आणि 11 kV पेक्षा जास्त असेल तर? मग कंपाऊंड भरलेले कॉपर किंवा ब्रास स्लीव्ह्ज आणि कास्ट आयर्न बॉक्स वापरावे लागतात. इथे एक महत्वाची नोंद दिसतीये. भारतीय मानकांनुसार काहीतरी नियम आहे का? हो, IS स्टँडर्ड्सनुसार 11 kVच्या पुढे कास्ट रेझिन सिस्टीम प्रमाणित नाही. तिथे रिस्क घेता येत नाही. समजलं. आता स्लाइड 17, टी जॉइंट, मुख्य केबलचे विभाजन. हा टी आकार कशासाठी? आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जेव्हा मुख्य केबलमधून एका शाखेला किंवा ब्रांचला वीज पुरवठा जोडायचा असतो तेव्हा हा वापरतात. याची ही 11 kVची मर्यादा आहे का? हो, कारण इलेक्ट्रोस्टॅटिक ताण नियंत्रणात ठेवावा लागतो. PILC केबल्स आणि PVC केबलसाठी कास्ट रेझिन किट्स किंवा कास्ट आयर्न बॉक्स वापरतात. राईट. आणि जर 3 कोर केबलचं विभाजन करायचे असेल तर? स्लाइड 18 सांगते ट्रायफर्केटिंग अँड कनेक्शन्स. हो, या 3 कोर केबलचे 3 स्वतंत्र टर्मिनल्समध्ये विभाजन होते. आकृतीवरून स्पष्ट होतं की यात L डायमेन्शन आणि B डायमेन्शन अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणजे काय? L डायमेन्शन म्हणजे योग्य बेंडिंग रेडियस, केबल सुरक्षितपणे वाकवणे, आणि B डायमेन्शन म्हणजे ओलावा व धूळ रोखण्यासाठी तळाशी केलेले सीलिंग. अच्छा, म्हणजे याचा उपयोग एअर ब्रेक स्विचेस आणि सबस्टेशन इन्स्टॉलेशन्समध्ये होतो तर? अगदी बरोबर. आता आपण स्लाइड 19वर आलोय, जॉइंट ॲप्लिकेशन मॅट्रिक्स. हा एका अर्थाने सारांश आहे. हो, म्हणजे स्ट्रेट थ्रू,
टी जॉईंट आणि ट्रायफर्केटिंग या तिन्ही जॉईंट्सचे उद्दिष्ट, व्होल्टेज मर्यादा आणि वापरले जाणारे मटेरियल यांची उजळणी इथे दिली आहे. राईट. विद्यार्थ्यांनी जसं परीक्षाआधी रिव्हिजन करावी तसा हा मॅट्रिक्स आहे. आता आपण सादरीकरणाच्या सर्वात रंजक भागाकडे वळतोय, रसायनशास्त्र. स्लाइड 20, कंपाऊंडिंगचे रसायन, गरम विरुद्ध थंड. हो, इथे 2 पद्धती आहेत. हॉट पोरिंग म्हणजे गरम पद्धत. यात डांबरासारखं बिट्युमिनस कंपाऊंड 90 ते 190 अंश तापमानावर वापरतात. आणि कोल्ड पोरिंग. ही थंड पद्धत आहे. यात रेझिन बेस आणि पॉलिमिनो हार्डनर असं रासायनिक मिश्रण साईटवरच तयार करतात. हे ते एखाद्या बेकिंग किंवा कुकिंगसारखं वाटतंय. 2 घटक मिसळायचे आणि सेट होऊ द्यायचं. अगदी तसाच. पण यात अचूकता खूप महत्वाची असते. मग स्लाइड 21 पाहूया. हॉट पोरिंग, तापमान आणि प्रक्रिया. इथे तापमानाचे टप्पे दिलेत. थर्मोमीटरच्या आकृतीनुसार 3 टप्पे आहेत. 90 अंश सेल्सिअसवर ते वितळायला लागतं. 180 ते 190 अंशावर ते ओतायचे असतं. आणि ज्या बॉक्समध्ये ओतणार आहोत तो आधीच 70 अंशावर गरम असावा लागतो. पण इतकं अचूक का? आणि कूलिंग स्टेजमध्ये हवा आत अडकू न देण्याची सतर्कता का महत्वाची आहे? भौतिकशास्त्राच्या नियमानुसार गरम द्रव थंड झाल्यावर आकुंचन पावतो. जर ते वेगाने थंड झालं तर आत हवा अडकते आणि उच्च व्होल्टेजला हवा म्हणजे साक्षात मृत्यू, स्पार्किंग होऊन स्फोट होऊ शकतो. बापरे, म्हणूनच थंड पद्धत जास्त बरी वाटत असावी. स्लाइड 22, टिपिकल एपॉक्सी स्ट्रेट जॉईंट, अंतर्गत रचना. हो, यात एक प्लास्टिक मोल्ड असतो. मुख्य इन्सुलेशनमध्ये 2 कोहर्सच्या मध्ये वीज उडी मारू नये म्हणून स्पेसर लावले जातात. आणि ते कव्हर अर्थ रिंग काय आहे? आकृतीत दाखवल्याप्रमाणे अर्थिंगची सततता राखण्यासाठी ती लावली जाते. ही रचना जॉईंटला सुरक्षित ठेवते. मग आता याच्या प्रक्रियेचे 3 टप्पे आहेत. स्लाइड 23, एपॉक्सी जॉईंट प्रक्रिया टप्पा 1, पूर्वतयारी. यात आधी इन्सुलेशन आणि आर्मर काढतात, मग स्पेसर लावून योग्य स्पेलिंग राखतात. कमी आणि उच्च व्होल्टेजमध्ये यात फरक असतो. आणि मग स्वच्छ करतात. हो, सँडपेपर आणि मिथिल क्लोराईड वापरून. 1 सेकंड, मिथिल क्लोराईड का? नुसतं पुसलं तर नाही चालणार? अजिबात नाही. कारण थोडासा जरी घाम किंवा धूळ राहिली तर रसायन तिथे नीट चिकटत नाही आणि पुढे गळती होते. स्वच्छतेवर कोणतीही तडजोड चालत नाही. राईट. मग स्लाइड 24, टप्पा 2, मोल्डिंग. यात मोल्ड अलाइनमेंट तंतोतंत करावी लागते. मग टेपिंग आणि क्लॅम्पिंग करून हवा अडकणार नाही याची खात्री करतात. आणि पुट्टी सीलिंग. पुट्टीने मोल्ड पूर्णपणे सील करतात. जर इथे चूक झाली तर रसायन बाहेर गळेल आणि आत पोकळी निर्माण होईल. आणि मग तोच धोका, स्पार्किंग आणि स्फोट. आता आपण शेवटच्या टप्प्यावर आलोय. फायनल स्लाइड, टप्पा 3, मिश्रण आणि क्युरिंग. हा आपला निष्कर्ष आहे. हो, शेवटच्या टप्प्यात रासायनिक मिश्रण करतात. रंग राखाडी किंवा ग्रे होईपर्यंत 15-20 मिनिटे सलग ढवळतात. आणि मग ते पुरिंग करतात. अगदी हळूहळू ओततात जेणेकरून हवेचे बुडबुडे येणार नाहीत. आणि मग किमान 3 तास ते सेट किंवा क्युअर होऊ देतात. खरंच, एका केबलच्या साध्या डिझाईनपासून ते एक अत्यंत सुरक्षित जॉईंटपर्यंतचा हा प्रवास किती गुंतागुंतीचा आहे हे आज आपण या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पाहिलं. विज्ञान आणि मेहनत आहे हे कधी लक्षातच घेत नाही. आज आपण